वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा म्हणजे वैष्णवीचे पती शशांक यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अजित पवारांचा हा पक्ष आहे आणि त्यांनी ही कारवाई केलेली आहे. परंतु एवढ्यावरती आपलं समाधान आहे का? नाही, एवढ्यावरती समाधान माझं नाही झालेलं आहे. हकालपट्टी झाली तर हकालपट्टी होण्यापेक्षा त्याला ह्याच्यात हजर करणं फार महत्त्वाचं आहे. जे फरार झालेले त्यांना हजर करायचं माझं जास्त आहे. आज जवळपास 7 दिवस आता उलटतील, तरीसुद्धा राजेंद्र हगवणे सापडत नाही आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे ते आहेत. तुम्ही वेळोवेळी अजितदादांचा उल्लेख करतायत. आजही तीच तुमची भावना आहे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर, की दबाव पोलिसांवरती आहेच? जर सापडत नाही, अजूनही सापडत नाही, काल आपल्या माध्यमातून एवढं मीडियाने हे केलं तरी त्याची दखल घेतली नाही, म्हणजे प्रशासनाचं काय मला थोडं हेच वाटतं की ते मिळून यायला पाहिजे होते ते आत्तापर्यंत. महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यासुद्धा अजित पवार गटाच्याच आहेत. त्यांच्याकडून काही आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला आहे का? कारण महिलांवरती जर काही अन्याय झाला, महिलांचा काही छळ झाला तर त्यावरती कारवाई करण्याचे आदेश किंवा कारवाई करण्याचा अधिकार या महिला आयोगाकडे सुद्धा आहे. कालचंच त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं. त्या बोलताना योग्य बोलल्या, महिलांच्या बाजूने बोलल्या, त्यांचं संपर्क काय अजून झालेला नाही. म्हणजे त्यांनी काही तुम्हाला संपर्क अजून साधला नाही आलेला आहे. अजितदादांकडून काही संपर्क आपल्याला आत्तापर्यंत साधण्यात आला आहे किंबहुना त्यांच्याकडून कुणी येऊन तुमच्याशी काही बोललो? नाही. दमानियाताईंचं संपर्क 3 वेळा झाला. एकदा काल दुपारी केला, काल संध्याकाळी त्यांचा मेसेजही आला मला, मी त्यांना रिप्लाय पण दिला, आणि आज सकाळी त्यांचे हे आलेले आहेत, त्यांचे आलेले आहेत, आणि फोनवर पण त्यांच्याशी बोलणं आलं. त्या फोनवर बोलल्या पण माझ्याशी. तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी दखल, म्हणजे चांगली दखल घेतली. तो अजित पवारांच्या पक्षाचं कोणी अद्याप आलेलं नाही आपल्या. प्रसन्न जगताप ते आले होते काल. ते शरद पवार गटाचे ते आले होते काल, ते येऊन भेटून गेले. त्यांनी धीर दिला मला की घाबरू नका. सुप्रियाताईंनी धीर दिला. सुप्रियाताईंनी पण धीर दिला. त्याही बोलल्या, व्हिडिओ कॉलवरती बोलल्या. तर या ठिकाणी आता शशांक जे वैष्णवीचे पती होते त्यांची आणि त्यांचे वडील म्हणजेच राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परंतु पक्षातून हकालपट्टी करून चालणार नाही, तर त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी वैष्णवीचे वडील या ठिकाणी करतायत. खरं तर महिला आयोगाचं जे अध्यक्षपद आहे ते सुद्धा अजित पवार गटाकडे आहे, परंतु त्यांनी म्हणजे रुपाली चाकणकरांनी थेट या ठिकाणी कसपटे कुटुंबियाशी आत्तापर्यंत संपर्क साधलेला नाही आहे. किंबहुना अजित पवार गटाचं कुणीही या ठिकाणी संपर्क जो आहे तो केलेला नाही आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.